बेसनचं फराळ बनवायची पण इच्छा नाही माझी. अगं हो गाई, तू बनवलेले बेसनाचे लाडू पण मी फार मिस करते. एक मिनिट आई, मी तुला फोन करते, कोणीतरी आलंय. काय गो, सणासुदीच्या दिवशी दरवाजा बंद करून कसला बसलस? लक्ष्मी दारात इली तर तिनं जायचा खय. अहो थोडस काम करत होते. या ना आत या ना. शिफ्ट होऊन 8 दिवस झाले, अजून आटपला नाही तुझा? चालू आहे हळूहळू. मी पण काय विचारत बसले, एकटा पोर काय काय करतला म्हणा. तुका काय मदत लागली ना तर हक्कान सांगत जागो. आणि पहिलं तर यो फराळ खाऊन घे बघू. आणि बेसनचे लाडू कसे झाले ते मका नक्की सांगा. या बघ, रांगोळी घालून ठेवलंय, आता मी पंती पण लावतोय. हा, तुम्ही कशाला करताय? मी करते ना. तुम्हाला कशाला एवढा त्रास? त्रास कसलो? असा समज की तुझी आऊ केली. काकी, मी इतका वेळेला आईला विचारलंय की तू नेहमी सगळ्यांची मदत का करत असतेस. तेव्हा मला आई सांगायची की आपण केलेल्या चांगल्या कर्माची फळं आपल्या मुलांना मिळत असतात. आणि आज ते मला जाणवलं. औषिक सांग, टेन्शन नको घेऊ, मी असंय सोबत. पण काकी एवढा फराळ कशाला दिलात? अगं यो आता पुरती. हा, उद्यापासून रोज घराकडे यायचा फराळ खाऊ, लाजायचं नाही. हा, हो नक्की ट्राय करेल. ट्राय बाय काय नाही. अगं माझा पण पोर कामानिमित्त घरापासून लांब असता. यंदा फराळ करूची पण इच्छा नव्हती, पण तू माझ्या चेडवाच्या रूपाने इलच बघ. आता मुलगी म्हटलाय तर यावं लागेलच की.